नमस्कार मंडळी, मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे, पण त्याच्यात वातावरण इतकं छान झालं ना, ढगाळ असं वेगळंच की यार हिवाळा आहे का उन्हाळा आहे का पावसाळा काही समजत नाहीये। आमच्याकडे ही तर नेहमीच असं वातावरण असतं। तर मी आता म्हटलं वांग्याची आमटी करायची म्हणजे तयारी चालू आहे। मस्त असं मी काय केलेलं आहे, तिथे लसूण भाजलेलं आहे, त्यामध्ये कांदा लसूण मसाला आणि छान अशी काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर अंदाजे थोडेसे 2 चमचे कूट वापरलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं पाणी म्हणजे अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि इथे बघा वांग्याच्या फोडी करून ठेवलेल्या आहेत। 2 वांगे घेतली होती, त्याच्या 4 फोडी केलेल्या आहेत मधून भाग करून आणि उकळी आल्यानंतर अशी वांगी सोडून घेतली आहेत। उकळी आल्यानंतर सोडायचं वांग्याचं कारण हेच आहे की वांग पटकन शिजलं जातं आणि एका साईडने शिजतं आणि एका साईडने कमी शिजतं, म्हणून लक्षात ठेवायचं की नेहमी वांग्याची आमटी करताना जेव्हा उकळी येईल तेव्हा वांग शिजायला ठेवायचं आहे। इथे बघा अशा तऱ्हेने इथं वांग्याची आमटीचा रस्ता मी तयार केलेला आहे आणि आज आपण बघणार आहे चंदन बटव्याची भाजी। तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते नाव मला तुम्ही सांगायचं आहे। बघा इथे कढई गरम केलेली आहे, कढईमध्ये थोडेसे जिरे टाकून छान अशी फोडणीची तयारी चालू आहे आपली। त्यानंतर लसूण आहे तो ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आणि साधारण 5 ते 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत, ठेचून घेतलेला आहे लसूण आपला, तो छान असा भाजायचा आहे। त्यानंतर मी कांदा वापरलेला आहे, इथे बघा कांदा अर्धा घेतलेला आहे, मोठा कांदा असल्यामुळे मी अर्धाच वापरलेला आहे। इथे कांदा पण गोल्डन कलर येऊपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। इथे सगळं जिन्नस आता भाजलेले आहेत बघा इथं। त्यानंतर चंदन बटाट्याची भाजी आहे ती निवडून घेतली होती आणि तिला बारीक चिरून मी घेतलेले बघा पानं घेतलेले आहेत। इथे तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात कमेंट करून मला नक्की सांगा। ही भाजी यामध्ये सगळी घातलेली आहे आणि आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायची भाजी ही मोठ्या हाय फ्लेम करून परतून घ्यायची आपल्याला बघा। आणि जसं भाजी इथं परताय जाईल तसं या भाजीतून पाणी सुटतं। ही पालकापैकीच एक जात आहे, पालकातली जात आहे ही भाजी बघा। चांगली भाजलेली आहे, थोडंसं पाणी सुटलेलं आहे, त्यामध्ये काय केलंय साधारण 1 मोठा चमचा मी इथं मटकीच्या डाळीचा वापर केलेला आहे बघू शकता इथे। आणि छान अशी मटकीची डाळ पण त्यामध्ये परतून भाजून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला साधारण अर्धी वाटी पाणी घालायचं आहे इथे आणि ही पाणी वतायचं आहे कारण भाजी शिजण्यासाठी वेळ लागत नाहीये, पण आपल्याला डाळ घातल्यामुळे छान असं गरगटा छान तयार होईल दोघांचा मिश्रण असं, आणि म्हणून मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। त्यानंतर चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। परत इथे साधारण 3 ते 4 मिनिटं मी झाकून ठेवून इथे एक वाफ काढून घेतलेली आहे, म्हणजे भाजी शिजवून घेतलेली आहे बघा। आणि 4 मिनिटं झालेले आहेत आणि आपली अशा तऱ्हेनं भाजी आहेत ना ती तयार झालेली आहे, पूर्ण पाणी सुकलेलं आहे। असं तऱ्हेने आपलं रात्री जेवण तयार झालेलं आहे। सोबत केलेली आहे बाजरीची भाकरी, बाजरीच्या भाकरीमध्ये थोडीशी हळद टाकली होती म्हणून बाजरीच्या भाकरीला पिवळा कलर आला आहे बघा। ताटामध्ये चंदन बटाट्याची भाजी, वांग्याची आमटी वाटून मी सुकी भाजी केलेली आहे आणि सोबत आहे बाजरीची भाकरी बघा। रात्रीचा व्ह्यू कसं हिल स्टेशन सारख्या सगळ्या लाईटी दिसत आहेत, छान शांत वातावरण आहे बघा। कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं।